आदिवासी शेतकरी बांधवांचा मोर्चा हा नाशिकवरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतोय। काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन आणि माजी आमदार जे.पी. गावित यांची एक बैठक देखील पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी गावितांनी केली आहे। मात्र या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही, त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही, अंमलबजावणी होईल तेव्हाच आम्ही मागे हटू असा इशारा जे.पी. गावित यांनी दिलाय। वाटतं की प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहे आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत आणि आपण सगळे त्या ठिकाणी महसूल खात्याशी संबंधित आहेत। आपण उद्या संबंधित खात्याचे मंत्री आणि त्यांचे प्रधान सचिव हे बसून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू म्हणून त्यांनी ते मान्य केलेलं आहे। उद्या त्यांचं शिष्टमंडळ हे मुंबईला येईल, कॅबिनेट झाल्यावर आमची त्या ठिकाणी बैठक होईल आणि बैठकीनंतर मला वाटतं सगळ्या प्रश्नावर मार्ग निघेल आणि त्याचा उद्या मुख्यमंत्री महोदयसुद्धा मुंबईमध्ये आहेत। आवश्यकता असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटू। त्या मागण्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू, त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन आता आम्हाला दिलेलं आहे। आता अर्थात हे आश्वासन आम्ही 5 वेळा ऐकलेलं आहे। मागे सुद्धा वाशिंदपर्यंत नेला आणि वाशिंदहून आपले एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी विधानसभेत अनाऊन्स करतोय, विधानसभेमध्ये ती घोषणा झाली, सगळ्या मागण्या पूर्ण केल्या अशा प्रकारची घोषणा केली आणि त्या मागण्या तिथंच विरून गेल्या। त्याच्यानंतर त्याची पुढे कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.